म्हणजे जल एक आई 4 मुलाला सांभाळते, पण ती 4 मुलं मोठं झाल्यावर एका आईला सांभाळू शकत नाही, ही आपली शोकांतिका आहे. गजर माऊलीचा गजर. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील कोण, सांगतील ज्ञान म्हणतील कोण, सांगतील ज्ञान म्हणतील कोण, सांगतील ज्ञान म्हणतील कोण. ऐचे साधन निवृत्तीचे, ऐसे साधन करो देते, ऐसे साधन करो देते. परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती, परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणे, परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती. परब्रह्म बुद्धी लावाची, ऐसे बुद्धी लावाची. करतील परमार्थ, सांगतील अर्थ करतील परमार्थ. नवे हा एकांत सोपानाचा, नवे हा एकांत सोपानाचा, नवे हा एकांत सोपानाचा. नामा म्हणे देवा सांगून या काही, काळी 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 काळी. नामा म्हणे देवा सांगून या काही, नामा म्हणे देवा सांगून या काही. बाई पुण्य तुझे, हे मुक्ताबाई नये तुझे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या, कोणी होणे नाही, होणे लागी. देव मुबारक माझे, देव मुबारक माझे, देव मुबारक माझे. मुबारक मुबारक माझे, मुबारक मुबारक माझे, मुबारक माझे, रखू माझे. हॅलो अरे गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कुणी होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेचे साधन निवृत्तीचे. महिला मंडळ बोलू नका, शांत बसा सगळे. आता सुरू झाले, सगळ्यांना विनंती थोडी शांतता राखा. परब्रह्म डोळा दावा ऐसे म्हणते कोणानु युक्ती ज्ञानोबाची. सांगतील अर्थ करतील परमार्थ, नवे हा एकांत सोपानाचा. नामा म्हणे देवा सांगून या काही, नये मुक्ताबाई गुह्य तुझे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. विडाल विडाल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संदाज्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दुलो पावन झालो चराचरी.
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट संत शिरोमणी नामदेवरायाच्या अभंगातून ज्ञानोबाराय निवृत्ती दादा सोपान काकान मुक्ताबाई यांचे यथार्थ वर्णन करतात. विडल या पुण्यनगरीमध्ये ज्या निमित्तानं हा एक दिवसाचा भव्य दिव्य कीर्तन रूपी सोहळा संपन्न होत आहे, आपल्या सर्वांचं आदरणीय वंदनीय सर्वांना हवंहवंसं वाटणारे व्यक्तिमत्व वैकुंठवासी जगन्नाथजी पालवे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध. त्यांचा संपूर्ण पालवे परिवार, त्यांच्या परिवारातील आदरणीय आमच्या आईसाहेब अनुसयाताई पालवे असतील, त्यांचे दोनही चिरंजीव कृष्णा पालवे आणि गणेशराव पालवे, कृष्णा भाऊ आणि गणेश भाऊंच्या विशेष नियोजनातून संयोजनातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. आदी करून त्यांच्या परिवारातील त्यांचे बंधू असतील, त्यांच्या मुली असतील, सुनवाई असतील, पुतणी असतील, नातू असतील, आदी करून सर्वच मंडळी त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले, समस्त ग्रामस्थ माळवाडी पाहुणे मंडळी, मित्र परिवार, आत्पेष्ट वारकरी मंडळी, भजनी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेली भव्यता आणि दिव्यता. विडल या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांच्याकडून मला मिळालं असे माझे अत्यंत प्रेम करणारे आमचे परमार्थ स्नेही, आमचेच नावकरी माऊली सानप, आमच्या माऊली दादांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. माळवाडीमध्ये सप्त्यामध्ये काल्याचं कीर्तन करण्याचाही मला योग आलेला होता. त्यावेळेस आमच्या माऊलींनीच निमंत्रण दिलेलं होतं. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी माझ्या समवेत आलेले महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट भाऊसाहेब महाराज पालवे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य आमचे प्रवीण महाराज पठाडे ते उपस्थित आहेत. गायनाचार्य आमचे गडाख महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. गुरुबंधू आमचे शुभम महाराज आणि नवनाथ महाराज आणि राम महाराज पोळ बरोबर महाराजांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालटाळकरी सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य माऊली महाराज, माझ्यासोबत आलेले नामवंत मृदंगाचार्य प्रसाद महाराज पाटील, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम तुमचे मनपूर्वक आभार. उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल सहा चरणाचा आहे ईश्वरा समान असणाऱ्या विभूतींचं यथार्थ वर्णन करणारा अभंग. विडल दादांचं जीवन असं होतं, त्यांना का बाबा दादास काय म्हणत बाबांचं जीवन, त्यांच्या फोटोकड पाहिल्यानंतर त्यांनी जी आयुष्यामध्ये सेवा केली ती सेवा लक्षात येते. मायबाप त्यांचा पेहराव, त्यांचा फोटो पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं की त्यांनी त्यांचं जीवन पोलीस खात्यामध्ये अत्यंत चोख आणि दक्ष पद्धतीने आपली सेवा, समाजाची सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडली. परंतु काही कालावधीनंतर शारीरिक अडचण आल्याच्यानंतर, गावाकडे आल्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या जीवनातून, त्यांच्या हातून देशाची, धर्माची, संप्रदायाची, समाजाची सेवा घडली. आपल्या मुलांवर, मुलींवर, आपल्या परिवारावर तर सुंदर संस्कार घडवलेच, पण आपल्या संगतीनं जे जी माणसं येतील त्यांना सुद्धा चांगला सल्ला, चांगला उपदेश देण्याचं काम आदरणीय बाबांनी केलेलं आहे. पोलीस खात्यातील जीवन हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आपल्याला वाटतं लय सोपं आहे, अजूनही आपण पाहतो आता तरी काळ एवढा बदललेला आहे. सगळ्या सुखसुविधा आर्मीतल्या जवानांना असतील, पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना मिळतात, पण ज्या वेळेस बाबा त्या सेवेत होते त्यावेळेस काय त्याग, काय निष्ठा, काय सेवेचं व्रत त्यांनी जोपासलं. थोडी कल्पना करा, जवळपास 72च्या काळाच्या अगोदर ते सेवेमध्ये होते आणि तशा कठीण काळामध्ये निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करण्याचं व्रत त्यांच्या जीवनामध्ये अंगीकारलं त्यांनी. म्हणून अशी जी समाजाची सेवा करतात ते ईश्वरा समानच विभूती असतात. विडल आणि अशा हरिभक्ताची कीर्ती राहिल्या त्या कीर्ती जगा. आवाज वाढवा तुम्ही, मेन आवाज द्या, थोडं लांबून बोललं तरी खेचला पाहिजे, असं जवळून बोल. आणि म्हणून हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. मुलांवर संस्कार करण्यासाठी आदर्श बाप असावा लागतो.
आणि मुलं घडण्यासाठी वडील सुद्धा त्याच पद्धती असावा म्हणून बाप सुद्धा कसा असावा आमचे तुकोबाराय सांगतात जगी ऐसा बाप जगी ऐसा बाप त्याचा वंश मुक्तीचा दावा त्याचा वंश मुक्तीचा दावा त्याचा वंश मुक्तीचा दावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंशमुक्ती सजावा संस्कार तसे असावे लागतात आणि स्पष्ट सांगतो अशा समाजसेवकाचं पुण्यस्मरण करताना आम्हाला सुद्धा एक विशेष आनंद आहे त्यांच्या जीवनात पोलीस खात्यामध्ये समाजाची सेवा घडली समाजसेवकच म्हणावं लागेल आमच्या हरिभक्ताला अशा वारकऱ्याचं समाजसेवकाचं पुण्यस्मरण करताना आनंद आता परवा या ठिकाणी कीर्तन होतं ते पिऊन मेलं होतं आम्हाला काय माहिती कशाने गेले घरची तरी काय खरं सांगत आहेत का नाही काय कुठं नाही केलं तिथे आणि मी अभंग घेतला याजसाठी केला होता अट्टहास कीर्तन संपल्या इनेकरी मला भेटला मला हे कशाने गेला माहिती का म्हणजे आम्हाला काय माहिती म्हणजे पिऊन गेला आता काय उपयोग आहे अशा माणसाचं पुण्यस्मरण करण्यात बळच उगं करायचं म्हणून करायचं पण अशी समाजसेवा देशसेवा धर्मसेवा ज्यांच्या जीवनामध्ये निस्वार्थ भावनेने घडली अशा समाजसेवकाचं वैष्णवनिष्ठाचं पुण्यस्मरण करताना वारकऱ्याला सुद्धा आनंद आहे विडवलं आणि मुलं सुद्धा तशीच आहेत त्यांच्याच विचारावर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करत आहेत बाप भाग्यवान असावा लागतो त्याच वेळेस त्या वंशामध्ये हरिभक्त वैष्णवनिष्ठ समाजसेवक आणि समाजसेवेची जाण असणारे मुलं घडत असतात असं हे बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे तर जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेलं हे प्रत्येकाला माहीतच आहे कुणाला माहीत नाही अहो बसणाऱ्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे जन्माबरोबर मृत्यू हा फुकट भेटत असतो म्हणजे कसं काय पक्वास घेतला की गट्टा फुकट आहे बरोबर ना मग पीटी घेतली भाता फुकट माय घेतला वायर फुकट शर्ट घेतला खिस्सा फुकट बिस्लरी घेतली टोपण फुकट मोबाईल घेतला चार्जर फुकट गाडी घेतली टिपणी फुकट जन्म घेतला मृत्यू फुकट भेटवलं एक म्हणला मला नको वाटतं तुला काय वाटतं हिथं किंमतच नाही हिथं मला काय वाटतंय ह्याला किंमत आहे हा ओव्या अभंग पुरावं प्रमाण बसणाऱ्यांच्या जवळपास सगळ्यांच्या पाठ झालेत आहेत तुम्ही काय पुण्यतेची दसकऱ्याची कमी प्रवचन आणि कीर्तन ऐकले नाहीत आमच्यापेक्षा तुमचा अभ्यास जास्त झालाय सध्या ही उपजिते नाशन देहाच्या गावाला जीर्ण वस्त्र सांडीच्या याच्यासाठी केला शेवट दोबाला दिये जायला जायला शनोक्षणी हाचिन करावा विचार तुम्ही सगळं उघडून प्यालायत तुम्ही बरीच महाराजा वाटा लावले ते कुणाला माहीत नाही मरण येणार नाही मला एक जण म्हण महाराज जन्माबरोबर मृत्यू हा जर फ्री असेल आणि जन्म आला की मृत्यू येत होता तर देवाने येऊनच कशाला द्यायचं ही येणं जाणं घडवण्या काय गरज आई बाप बहीण भाऊ प्रेम माय आपुलकी जेवण जगन संसार ही धिंगाणा करायची गरजच काय उत्तर आहे का जन्म हा दुःखप्रद नाही मृत्यू हाही दुःखप्रद नाही जन्माला येणं दुःख नाही मरणाला दुःख नाही पण एवढा सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख आहे किती दिवस जगला ह्याला किंमत नाही कसा जगला ह्याला किंमत आहे जीवन उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची कीर्ती मागे उत्तमची कीर्ती मागे उत्तमची पण जीवन उत्तमची उरे कीर्ती मागे
बॅटिंग करताना ओव्हर किती खेळले ह्याला किंमत नाही, तुझं रन किती काढलं बुवा. तो अख्ख्या 20 ओव्हर खेळला आणि तो 12 रन काढलं. तुला टीममध्ये सिलेक्शन करणारे हाणली पाहिजेत पहिली. तसं किती दिवस आयुष्याचे मारा जायला ह्याला किंमत नाही. हा, थोडं जीवन असावं पण पॉवरफुल असावं. विडवलं 22 वर्ष माऊलीचं जीवन, 750 वर्ष झाली घराघरात ज्ञानेश्वरी. 23 वर्ष भगतसिंगाचं जीवन, ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक गावागावात त्यांचे फोटो. 39 वर्षाचं विवेकानंदाचं जीवन, 152 देशात त्यांची जयंती. आणि 51 वर्षाचं माझ्या छत्रपतींचं जीवन. पण सर्वोत्तम राजा म्हणून अख्ख्या जगामध्ये त्यांना गणलं जातं. ही जीवनाची लिस्ट आहे मायबाप. मर्यादेला, आयु मर्यादा किती ह्याला किंमत नाही. सध्या क्वांटिटीला किंमत नाही, क्वालिटीला किंमत आहे. विडलं तसं आपलं जीवन हे आदर्शप्रद जीवन असावं. आणि ही जीवनाची तो आदरणीय बाबांच्या जीवनामध्ये होती. आणि म्हणून त्यांचं हे पुण्यस्मरण अत्यंत आनंदाने या ठिकाणी संपन्न होत आहे. का श्राद्ध करायचं, का पुण्यस्मरण करायचं, पितृणातून मुक्त होण्यासाठीच आजचा कार्यक्रम. म्हणून तुकोबाराय सांगतात, थप मारा. तुका वेडीता हे ऋण, तुका वेडीता हे ऋण, तुका वेडीता हे ऋण, तुका वेडीता हे ऋण. जगा सांगे अवलंबून, जगा सांगे अवलंबून. जगासाठी अवलोकले, जगासाठी अवलोकले. तुला फेडीता हे ऋण, तुला फेडीता हे ऋण, तुका फेडीता हे ऋण, जगा सांगे अवलोकून. मी सुद्धा ऋण फेडले आणि तुम्हाला फेडावं लागेल. आणि ह्या पितृणातून मुक्त होण्यासाठीच आजचा काय. ऋण फिटणार नाही, पण फिटणार नाही म्हणजे मग काय प्रयत्नच करायचा नाही का. हा प्रयत्न ते केला पाहिजे. हा प्रयत्न म्हणजे आजचं हे पुण्यस्मरण आहे. अभंग नामदेवरायांचं आहे. निवृत्तीदादा, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई यांच्याकडे पाहून आजच्या अभंगाची निर्मिती माझ्या नामदेवरायांनी केलेली आहे. जगामध्ये माणसं कीर्तीच्या रूपाने राहत असतात आणि संत समाजामध्ये 3 स्वरूपामध्ये शिल्लक राहत असतात. संत कीर्तीच्या रूपाने राहतात, संत ग्रंथाच्या रूपाने राहतात आणि संत समाधीच्या रूपाने राहतात. ऐका, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबरायच आहेत. आणि एक वाक्य बोलू का. भगवान बाबांचं अधिष्ठान आहे. भगवान बाबाचं जर आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर ते प्रेम माझ्या ज्ञानेश्वरीवर होतं. मायबाप ज्ञानेश्वरी इतकं प्रेम माझ्या बाबांनी कुणावर केलंच नाही. मायबाप आपल्याला जीवनी बसून ज्ञानेश्वरी वाचता होत नाही. त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. काय अधिकार, किती प्रेम असेल. हे भगवान बाबांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी तंतोतंत उतरलेली होती. मायबाप आणि बाबांचा उपदेशच तो होता. मग ह्याचा त्याचा हात धरू नका, ज्ञानेश्वरी वाचा, तोच तुम्हाला मार्ग दाखवेल. विडवलं ज्ञानेश्वरीच्या रूपाने अजूनही ज्ञानोबर आहेत. संत ग्रंथाच्या रूपाने समाजामध्ये राहत असतात. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, महाराज ज्ञानेश्वरी आम्हाला लय वेळा वाचली हो, पण कळालीच नाही, कळत नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मी एक वाक्य बोलू, कळत नाही. आणि ती कळली कुणाला, कळलीच कोणाला. जिंदगी गेली त्यांना कळले नाही. तू 2 पारायण केली म्हणजे तू काय ज्ञानेश्वरी तुझं उघडून पेला मग तुला काय कळन. हा कळण्याच्या भानगडीत पडूच नका. त्याच्यावर फक्त प्रेम करा, आपोआप शब्द कृपा करणार. वेडवलं काय म्हणलं महाराज, शाळेत गेलो नाही, शिकलोच नाही, क ख ग 1 2 3 4 ABCD तसलं काय येत नाही महाराजांनी. कशी ज्ञानेश्वरी वाचायची. त्याच्या पुढचं सांगतो, फक्त ज्ञानेश्वरून बोट फिरवा. आणि ज्ञानेश्वरून जर बोट फिरवलं तर आयुष्यभर ज्ञानोबर आहे तुमचा बोट सोडणार.
या दगडा. थप. दगडाला ज्ञान होतंय हो. आपण दगड तर नाहीत ना. दगड पाण्यावर तरत येतंय, आपण माणसं का तरणार नाही. दगडाला ज्ञान होते. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबर आहे. संत ग्रंथाच्या रूपाने राहतात, संत कीर्तीच्या रूपाने राहतात आणि संत समाधीच्या रूपाने राहतात. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या समाधीवर नतमस्तक व्हा. अजूनही आळंदीला गेल्या माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवा. सकारात्मक लहरी जाणवतात. ही साक्षात ज्ञानोबरांची भेट आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आवाज वाढा थोडा. आणि ज्ञानोबरांची समाधी ही संजीवन समाधी आहे. हे शास्त्रज्ञाने सुद्धा मान्य केले. तुम्ही आम्ही मान्य करू अथवा न करू, आपल्या चर्चेला कोण विचारात घेत नाही. ज्ञानोबर आहेत हे शास्त्रज्ञाने सुद्धा मान्य केले. म्हणजे कसं काय? एक 15 वर्षापूर्वी आळंदीमध्ये सत्य घडलेली घटना. महाराष्ट्रातून वारीचा सोहळा इतका भव्य आणि दिव्य स्वरूपात आता बी आली वारी जवळ. आख्या वारकऱ्यांना वेळ लागला तर कधी प्रस्थान. 10 लाख वारकरी माझ्या ज्ञानोबरांच्या सोबत. जगामध्ये बातमी व्हायरल झाली. युरोपमधल्या शास्त्रज्ञांनी ती वारी यूट्यूबवर बघितली, सोशल मीडियावर बघितली. म्हणले अरे बापरे, एका माणसासाठी इतकी माणसं कसं काय वेडी झाली तर भाऊ. तिकडून इकडं प्रश्न केला. महाराष्ट्रानं उत्तर गेलं म्हणजे ज्ञानोबऱ्या सगळ्या वारकऱ्यांना सोबत घेऊन चालतात आणि चालतेतच. 10 लाख वारकरी पण एक सुद्धा उपाशी नाही. आहे का एक तरी उपाशी माझ्या माऊलीच्या सोहळ्यात? वाजवा टाळ्या जरा जोरात वाजवा. तुम्हाला उन्हाचा त्रास होतोय का काय बाबा? मंडप इतका 2 in 1 आहे. असं गार आहे मंडप, तसं रोजच्या सारखं नाही ना. असं सावलीत घरात बसल्यासारखं वाटतं. जरा फ्रेश बसा, जरा हातानं टाळे मुखानं नाम. जरा तुमच्याकडून आम्हाला थोडं सांगू वाटलं पाहिजे. जरा आमच्या खेळात असल्यावर खेळाडू तुम्ही जरा असे फ्रेश बसा जरा. ज्ञानोबरांचं वैभव त्यांनी पाहिलं. महाराष्ट्रातून उत्तर गेलं म्हणजे ज्ञानोबरा सोबत घेऊन चालतात. तिकडून प्रश्न आला म्हणले ज्ञानोबरा घेऊन चालतात म्हणून अजून आहेत का काय? इकडून उत्तर गेलं आहेत. तिकडून परत प्रश्न आला म्हणले आमच्याकडे माणूस जिवंत आहे का गेलाय? हे लहरी मोजण्याचं यंत्र आहे म्हणले. कारण माणसाचे हे ठोके चालू आहेत ना, ह्या ठोक्यातून लहरी बाहेर पड. ECG काढला असेल ना रेषा, त्या लहरीच आहेत बरं का. त्या दिसत नाहीत पण त्याच्याबरोबर येतात का नाही. आमच्याकडे लहरी मोजण्या. समाधी संजीवन हरिपाठ. तुम्ही माऊलींची समाधी जर संजीवन समाधी म्हणतात, ज्ञानोबाला आहेत असं म्हणता, तर त्याच्यातून लहरी बाहेर पडत असतील. आमच्याकडे लहरी मोजण्याचं यंत्र आहे. ते मोजण्यासाठी आम्ही आळंदीत येऊ का? 100 पर्यंत टॅली म्हणले कमीत कमी 20 वर तरी आकडा जावा अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातून उत्तर गेले म्हणले या. युरोपमधल्या शास्त्रज्ञांची टीम अमेरिका आपल्या युरोपमधून आळंदीमध्ये आली. आणि आवाज एक ठेवा हो, बदल करू नका, लिंक लागत नाही. ती हे तर रिटर्नचा वाढवा. सारखं चेंज केलं मग ती होतं. एकदाच लावून ठेवा व्यवस्थित. आळंदीमध्ये मायबाप वारकऱ्यांच्या मनामध्ये आता काय होतंय काय नाही, त्यांचा विश्वासच होता मायबाप. संताचे पायी हा माझा विश्वास. पण जी मधली होते का गाभुळे, बगेन टगे, हा प्रत्येक गावात असतात बघा नमुने तसले. हा त्यांना फक्त असलं काय घडाव केलाच बुवा वाटतं. त्यांचा जन्म त्याच्यासाठी झालेला असतो. खास निर्मिती देवाने त्यांची त्याच्यासाठी केलेली असते की त्यांनी फक्त बिन पैशाच्या बातम्या व्हायरल करण्यासाठीच त्यांचा अवतार असतो मायबाप. हा आणि चांगल्या माणसाला जास्त त्रास देणार ते नमुने. एखादा गेला वारीला आला माळ घालून गप माराव का नाही. मी तर म्हणतो गावात एखादा माळकरी झाल्यावर ग्रामपंचायतनं सत्कार केला पाहिजे. खताड पेताड होता, बावळांटाच्या संगतीनं आयुष्याची बरबादी केली होती. आईबापाला हानीत होता, बायकोर धावत होता, लेकरं उघड्यावर होती. पण आता गण लावतोय, माळ घातली, वारकरी झालाय, ग्रामपंचायतनं त्याचा सत्कार केला. सत्कार नाही त्याला टोचून बोलतात. थापला काय बुका, उगाळला काय गोपीचंदन. आता काय निवृत्ती दादांच्या वारीला आळंदीन देहोन पंढरीन त्र्यंबकन पैठणन. तो म्हणतो नसती घात तिथं बरं झालं असतं रे. ती इरीत पावाय जाताना उलटी बुडी घेताना माळ पाण्यात सोडताना वर आले म्हणतं पावताना गेली नाही तो काढली रे. ती निघत नव्हती. तुला उलट्या बुड्या कुणी घ्यायला सांगितले. ही समाज असं आम्हाला तरी काय नीट बोलत येत का. मी परवा सकाळ निघालो, मला चौकात एक जण भेटला, जय हरी. मी म्हणलं जय हरी. ते मला माऊली कुठं याच खेळ. अरे आम्ही काय जुगार खेळतोय का, मटका लावलाय का, ऑनलाईन रमी का, ह्यो काय खेळ आहे का. पण मी बी म्हणलं आमचा खेळच आहे. खेळ मांडियाला वाळवंटी भाई नाचती वैष्णव भाई रे. आमचा बी खेळच आहे. पण तुला आहे का वेळ, मग दोघाचा गावली मिळून तुला दाखवतो खेळ. मला आमच्याच प्रपंचाची झाली बिहेळ, तुमचा गाव लागाव खेळ, मग गप मर ना.
जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की खऱ्याला त्रास आहे विठ्ठल. आता आमच्या कृष्णा भाऊनी गणेश भाऊनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रीतीर्थ अन्नदान ज्ञानदान पिंडदान कीर्तनाचा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला. तरी काय कांच्या डोक्यात गणगण असन कशामुळे केला असन वार. करू नको पण जळू नको ना. तू करू नको. तुझे आईबाप तसेच तिकडं पूर्वजांचे तुझे मस्तपैकी वैकुंठाला राहून दे. तू श्राद्ध करू नको. त्यांच्या नावाने अन्नदान करू नको. ज्ञानदान करू नको. तो हायतवर बी त्यांना त्रास दिला. गेल्यावर बी तसाच त्रास देत राहा. पण जी सेवा करते ते त्यांना तरी नावं ठेवू नको ना. आजचा सोहळा का करायचा याचं तुकोबारांच्या एक प्रमाणे थाप मारा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते बसणारी म्हणते का दाखवते ते बाई एकमेकावर. दाहून नाही ह्याला किती गासली ते आमची आम्हालाच माहिती. हे गायन वादन एवढं सोपं आहे का काय. जिंदगी गेली काय कांचा सा सुद्धा लागा नाही. ताल तर त्यांच्या ताल तर सपनात सुद्धा येत नाही. इको कमी ठेव बोलता. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं ते बस तुझ्या नादाने माझं विसरलं. तू नाही शिकला. तो पकवाजाची शाई पाडली पिठीचा भाता फोडला. टाळात बोट गवून घेतली नकं फुटली तुझ्या येण्यात तारात वाढल्या. तू फक्त वदनी कवळ घेता एवढ्या कामाचा आहे. बाकी तरी बस की बात नाही ओढ निघलो चलो. गुरुजींनी काय काय शिष्य काढून आता इतके हे शिक्षण संस्थे काय हे सगळीच गायक वादक होणार आहेत. ही निमी खाण्यावरच पोसावं लागत यात. ज्यांची संस्था आता आमचे मित्रच आहे राम महाराज त्यांना माहिती ही एवढं सोपं नसतं. ही परमार्थ करण्यासाठी रक्तातच असावं लागतो. विडाल याचा सार तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे कुळा. आजचा सोहळा पाहून आपल्या स्वर्गातले पूर्वज आमच्या दादांच्या डोळ्यात सुद्धा अश्रूच्या धाराला वास. माझी कुस पवित्र झाली. अशी भाग्यवान मुलं माझ्या पोटी जन्माला. माझ्या नंतर सुद्धा माझ्या नावानं अन्नदान ज्ञानदान एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठीचा आजचा दिवस आहे. आणि हा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज आशीर्वाद देतात हे तुकोबारांचं शास्त्र आहे. युरोपमधले शास्त्रज्ञ आळंदीत हिता आपला विषय चाललाय. बाकीच्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. काय होते म्हणले 700 वर्ष होऊन गेले म्हणले माऊलीने समाधी घेतली. आता यंत्रामध्ये काटा हलतोय का नाही बघायचं म्हणले. आणि जे देव मानित आहे म्हणले वारकऱ्यांचं खरे गंधन बुक्कान वाऱ्या करतात. आणि एक सांगू का मूर्ख माणसांना कुठं ज्ञानोबाऱ्या कळत असतात का. संत देव कळण्यासाठी कुणाचंही काम नाही. ज्ञानोबारानेच हरिपाठ सांगितलं ते जीव जंतुसी केवी कळले ते जीव
प्रमाण निनवे वेदाशी ते जीव जंतूशी. हा हे देव न मानणाऱ्या परांनी जंतू केलंय. जनतांना कुठे संत कळत असतात का? म्हणजे काय होते बघा, बॅगमधून यंत्र बाहेर काढलं, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळा अंगे ऐशी बळ रेडा बोले. पिंपळापाशी यंत्र ओपन केलं, पिंपळापाशीच काटा 25 वर. अरे बापरे, म्हणजे समाधीत अजून बरंच लांब, हिथंच काटा वाढलाय. जसे जसे पुढत गेले यंत्रातली पावर वाढत चालली. समाधी यंत्र ठेवलं, 5 मिनटं वारकरी बाहेर आले. 5 मिनटांवर जाऊन आत जाऊन बघितलं तर दरवाजा उघडला आणि चमत्कार असा घडला. ते यंत्र फुटलं होतं, यंत्राचा बार झाला. बाकीच्या वारकऱ्याने प्रश्न केला, म्हणले असं कसं काय झालं? तर त्या शास्त्रज्ञाने सांगितलं की ज्ञानोबांच्या समाधीतून इतक्या लहरी बाहेर पडतायत, ती मोजण्याची ताकद आमच्या यंत्रामध्ये नाही. आम्ही 100पर्यंतच मोजू शकतो. इथं अनंत लहरी आहेत, त्या मोजण्याचे सामर्थ्य ताकद आमच्या यंत्रामध्ये नाही. याचा अर्थ ज्ञानोबा आहेत, ज्ञानोबांच्या समाधीतून लहरी बाहेर पडतात, हे त्या यंत्राने सुद्धा मान्य केलं. याचा अर्थ समाधीच्या रूपाने ज्ञानोबा आहेत, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत. आणि ज्ञानोबाऱ्यांची कीर्ती, त्या कीर्तीच्या रूपाने अजूनही ज्ञानोबा आहेत. आणि अशा वैष्णवनिष्ठांची कीर्ती चंद्रसूर आहे तोपर्यंत अजरामर राहते. अभंगाच्या पहिल्या 4 असा कार्यक्रम होत असतो. धनवंता घरी नाही, भाग्यवंता घरी, पुण्यवंताच्या दारात असा कार्यक्रम होत असतो. भाग्यवंता घरी भजन पूजन आपण करतो. यात म्हणा जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचा श्राद्ध अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केला. आज आपण करतोय. तुकोबाऱ्यांचे वडील सुद्धा निष्ठावंत वारकरी, आणि ते म्हणतात त्यांचीच परंपरा मी पुढे चालेल. थपमार माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची मेरा सगळा देवा, माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची मेरा सगळा देवा, माझ्या वडिलांची, माझ्या वडिलांची मेरा सगळा देवा, माझ्या मेरा सगळा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी सेवा करणं माझ्या वडिलांची परंपरा आहे. तसं आजही ही मुलं ही समाजसेवा जे करतात, ही वडिलांच्या विचाराची परंपरा पुढे चालवतात. मग बाप सुद्धा भाग्यानं असावं लागतो. शुद्ध बेजापोटी फळे रसाळ घुमटी. एक जणाच्या दारात पेरूचं झाड होतं आणि रोजच पेरू चुरीला जायचे. मालक म्हणला कोण नेतंय? ते रात्रभर जागलं आणि एक पोरग, बोल नका शांत इकडे लक्ष, एक पोरग गवलं, सन्नासन कानाखाली टाकल्या. मूर्खा मागून ने जा, चोरी करणं बाप आहे. त्याच्या हाताला दिलं, चल घरी तुझ्या बापाकडे, तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. ते मला ग बसा, माझे पप्पा घरी सापडणारच नाही. कुठे मी खालच्या फांदीवर ते वरच्या फांदीवर आहे. आता बापन पोरग जर संघर्ष ढाका टाकेत ना काय आपण पोरांकडून ज्याने त्यांनी बाबा तरुण पिढी बिघडली, तरुण पिढी बिघडली. म्हातारे तरी कुठे नीट राहिले तर तुम्हीच मंदिरात पत्या खेळता. तू पहिलं मारुतीला राणे दाखवायचं बंद कर. पोरांचं बघू आम्ही काय करायचं. आधी जुन्या माणसांनी नीट राहावं. विडलं संस्कार काय आदर्श घ्यायचा पुढच्या पिढीनं जुन्या पिढीकडून. हो, बापाचं जीवन असं असावं की मुलाला जगामध्ये दुसऱ्याचा आदर्श ठेवण्याची गरज पडली नाही पाहिजे. मुलगा म्हणला पाहिजे माझा बापच माझा आदर्श आहे. असं जीवन वडिलांचं असावं. माय निष्ठावंत वारकरी बोललो बा महाराज. त्यांची पुण्यतिथी 2 दिवसावर आली. जिजाबाई साहेबांच्या तुकोबाऱ्यांचं जेवण चालून जेवण करता करता जिजाबाई तुकोबाऱ्या म्हणतात, तुम्ही रोज उठताय भंडारा डोंगरावर जाऊन भजन करताय. माझी एकच विनंती, भजन जरूर करा. पण वडिलांचं पुण्यस्मरण जवळ आले. अन्नदान ज्ञानदान असा भव्य दिव्य कार्यक्रम, जरा सुंदर कार्यक्रम आपल्या दारापुढं पुण्यस्मरणाचा करा. तुकोबारा म्हणजे ठीक आहे. मस्त कार्यक्रमाचं नियोजन केलं. रामेश्वर शास्त्रींचं कीर्तन, 14 टाळकरी रते महारातील लोकांना निमंत्रणं दिलेली. अडचण अशी निर्माण झाली. तुकोबारा पहाटे उठले, इंद्राने गेले आणि काकडा सुरू केला. काकडा म्हणत म्हणत तुकोबाराने विधेय अवस्था प्राप्त झाली. गेले भंडारा डोंगरावर. रोजचा नियम होता ना स्नान करायचं आणि भजन करायला भंडारा डोंगर गाठायचा. जिजाबाई चटयत होती दुपारच्याला मागून भाकरी घेऊन. ती तवाची जिजाबाई होती. हाताबाची मिस कॉल, हाताची मिस कॉल सुद्धा देत नाही. मी जेवते तुम्ही या. आता हेच 12-12 वाजता पिऊन घरी येत नसतील तर ती जिजाबाई तरी कवर वाट बघत. आणि त्याच्यामुळे तुम्ही अगोदर पोटभर खाऊन घेत जा. मी तर उलट तुमच्या बाजूने.
तुकारामच जर नीट राहिले नाही तर जिजाबाईने तरी कवर पतीव्रता धर्म पाळायचा, ह्यांनी बी जरा पत्नीव्रता धर्म पाळला पाहिजे ना. नुसतं एका बाजूनं काय उपयोग आहे. मग तुकोबारे गेले डोंगरावर, जिजाबाईला टेन्शन आलं. आज दारात कार्यक्रम, माणसं यायला सुरुवात झालेली, मालकच गायब झाले. करा बरं विचार, एवढा मोठा कार्यक्रम मालकच नसेल तर कसं नियोजन लागायचं. तू म्हणता ना वडिलांची पुण्य तिथे विसरले, असा कुठे लेख असतो का. ते लेख नंतर येतो, अगोदर संत आहेत, संतांची अवस्था. आजो आईचा गोटे आठवायची नाही, आजो आईचा गोटे आठवायची नाही, आजो आईचा गोटे आठवते नाही, आजो आईचा गोटे आठवते नाही, नाही. जगीचा विदर्ही भोगाचा, भोगीचा विदेही भोगाचा, सुखनालो सर्व अलंकार, अलंकार, सुखनालो सर्व अलंकार, अलंकार, अलंकार. विदेही अवस्था. हा देहवान विसरून भजन होतं माझ्या तुकोबाऱ्यांचं. गेले बंडरा डोंगरावर, जिजाबाई म्हणली कधी महाराज येणार. तुकोबारे डोंगरावर गेले. हा प्रसंग माझ्या पांडुरंगाने बघितला. देवाने विठवून उडी टाकली आणि तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट देहूमध्ये प्रवेश केला. भक्ताचं काम करताना देव लाजत नाही. साधा वया भक्ती गाज नाही लाज धरी, आईशी अशी शरण जावी शक्ती जीवी नवंची. देवच तुकोबाऱ्या झाले आणि भक्ताच्या घरी प्रत्येक काम करतो देव. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी, न सांगता काम करतो. आता पैसे देऊन माणसं कामाला मिळाले, आता मिळतात आहे का माणसं. कायचे माणसं मिळतात आहे. एका पोरला का शेठजीकडे 50,000 रुपये महिना ठरला. शेठने सांगितलं हे काम करायला लागेल, ते करावं लागेल, ते का. थांबा शेठजी, तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्यच करावं लागतं. म्हणे बोल काय म्हणणे. माझी पहिली अट, मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं म्हणे, दिलं. आणि दुसरी अट, मला जेवलं की झोपावं लागतं. तुला झपकावी पाहिजे रे, उठलं की गिळलं की मोरासो काम कधी करणार आहे. म्हणजे पैसे देऊन माणसं काम करणार, देव फुकट काम करतो. प्रत्येक भक्ताच्या घरी केलं माय बाप. उचे नीचे काही हा अभंग वाचा, सगळी भक्ताची यादीच आहे. कोणत्या भक्ताच्या घरी भगवंताने काय काय काम केलं तर. तुकोबाऱ्याच्या रूपामध्ये देव देहूमध्ये कीर्तन सुरू झालं, पण तुकोबाऱ्याचं कीर्तनात लक्ष नाही. पाहुण्याचं नियोजन, स्वयंपाकाचं नियोजन. जिजाबाई म्हणायची कीर्तन म्हणले आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता, रात्र कळत नव्हती. आज तुकोबाऱ्यांचं कीर्तनात कसं काय लक्ष नाही. तिला वाटायचं माझ्या सासऱ्याच्या पुण्यतिथी दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायची ह्याची अक्कल आली. ते पळत पळत यायचे आणि म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायचे. बाबा माझ्या महाराजांना असं संसाराला चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. म्हातारं फुटतून हसायच्या, म्हणायचं आवले तो तुझा मालक नाही, तो जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबत्यान का. म्हाताराला माझ्या वाटायची माझ्या पुण्यतेला देवाला. बरं तुकोबाऱ्यांचे वडील बोललो बा महाराज त्यांच्या पुण्यतेला देवाला, आणि आमच्या जगन्नाथ दादांच्या पुण्याला देव नाही का आलाय. कीर्तन आहे तिथं देव आहे. माझे भक्त गाते जेते नारदामे उबात तयापाशी पांडवा हरपला मी घेऊ सवा जेत नाम गोजो बरवा करते माझा. जिथं भगवंताचा जय घोष आहे तिथं साक्षात भगवंत आहे. याही पुण्यस्मरणाला भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाऱ्यांच्या रूपामध्ये भगवंतांनी सगळं काम पार पाडलं. वारकरी जेवायला बसले, देवाने पात्र वाढले, पदार्थ वाढले, भांडी उचलली, भांडी धुतली. संध्याकाळी 5-6च्या दरम्यान म्हणतात भांडे वगैरे ज्याची आणली होतं ती पोच करून येतो.
हे तुकोबारे गावातून बाहेर निघले आणि ते ओरिजिनल गावात शिरले. आता तुकोबाऱ्यांच्या मनात एकच चिंता, आताची जाबाई काय बोलून सांगता येत नाही. बरं पुण्यतिथी तिच्या वडिलाची नाही ना, माझ्या वडिलाची तिला आनंद, मला लक्ष नाही. भगवंता मोठं संकट आले, कसं तारायचे तारवा. नाराज अंत करणार तुकोबारे घरात प्रवेश ना. जिजाबाईंना घरातनंच आवाज टाकला, थांबा घरात येऊ नका. तुकोबारे म्हणजे घरात बी घे नका काय. आईसाहेब घरातून बाहेर आल्या, पंचआरतीचं ताटण, महाराजांची आरती. घरात गेल्यावर बसाय पाठ टेकाय पाठ, उदबत्यांचा घमघमाट, पंचपाकवानाचं ताट. तुकोबारे म्हणजे एवढी शेवा. आणि मी तर भंडारा डोंगराव दिवसभर भजन करीत होतो, जिजाबाई एवढी सेवा म्हणजे मुद्दामून करते का काय. आपलं गपचूप बसा. आणि ज्याचं चुकलंय त्यांनी कमीपणा घेतला ना, पती पत्नीची भांडणंच होत नाही. सध्या काय झाले समजून घेण्याचं माणसाची काय मानसिकता राहिलेलं नाही. 100 केस असेल तर त्याच्यातल्या 5च्या पुढं केस ह्या घटस्फोटाचे सध्या माझ्या फार अवघड परिस्थिती झाली. ह्या पाश्चिमात्य संस्कृतीनं पूर्ण वाटवून झाले. मोबाईलवर आणि ह्याच्या त्याच्या बघून लोक गायबानेवानी करायला लागली. धर्म आचार विचार संस्कृती काही राहिलं नाही. अरे पती पत्नीचं आता आयुष्यभरासाठी ज्याचं चुकलं त्यांनी कमीपणा घ्या, स्वारी म्हणा, पुढं चला. आहेच काय बोलणं चांगलं ठेवा. आता लईच माणसं असलं बोलणं असतं. नवरा बायकोची भांडणं लागणे, बोलता बोलता मालकीन मालकाला म्हणाले, काय काय म्हणून सांभाळू, घरदार सांभाळू, शेती सांभाळू, पोराला सांभाळू, पोराला सांभाळू. मालक मला काही सांभाळू का, तू अंड सांभाळ. आज सगळी सुरुवात हितनंच आहे ना. एकदा मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते. मालकीन मालकाला म्हणाले, होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं कोण दाबायचं. तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला जसा इको कमी ठेवा, तुला जसा हार घातला तशी माझी डोकेदुखी वाढली नाही. तर मी लय सुखानं जगत होतो म्हणला, पण मला दुर्बुद्धी सुचली. मी अंगाला हळद फासून घेतली. मी येडा झालतं त्या काळामध्ये. नाही तर मी आता इतकं टोचून बोलले, अहो कशा बिचाऱ्या माता मावल्या प्रेम करते ना. त्याच्यामुळे पती पत्नीचं नातं छान आहे, फक्त समजून घ्या. अहो पती पत्नी म्हणजे एका गाडीची 2 चाक आहेत. हो, पुढचं चाक पती आणि मागचं चाक पत्नी. मागच्या चाकला शायनिंग हाणतं कधी मध्ये, कारण मागच्याला माहिती ना पुढच्यानी कितीही पळून द्या, इंजिन मला जोडले, चैन मागच्या चाकाला ना. मागच्यानी रेस मागच्या वाजते ना, पण मागच्यानी बिला येड्यावानी करायचं नाही, कारण हँडल पुढच्याच्या हातात असतो. पुढचं जर खड्ड्यात गेलं तर मागचं मी आपाप खड्ड्यातच जाणार आहे ना. पतीचं यश ते तुमचं यश, पतीचं अपयश हे तुमचं अपयश. तुम्ही 2 नाहीतच, तुम्ही एक आहेत. न मोडता 2 आकारण घडिले एकाचे शरीर. अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे चंद्र ते चंद्रिका शंभो ते अंबिका संत ते विवेक असणे की जे. म्हणून तर तुकोबारे म्हणे पाय लक्ष्मीचे हाती. त्याच्यामुळं स्त्रियांचा सन्मान सुद्धा केला पाहिजे. त्यांचं अडचण काय, त्यांचं दुःख काय, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे मायबाप. आणि एक वाक्य बोललं का, एक कमी ठेवा की बोल. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते, हे मान्यच करावं लागेल. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाच्या अपेक्षा नाही. कोणी म्हणू, कोणी काही, कोणी निंदा, कोणी वंदा, तिचा आपला सोयीताचा धंदा. आणि नवरा बायकोची शेतकऱ्याची केव्हा भांडणं होत नाही. चुकून झाली, नवऱ्याने ठकाटाक त्या फुसफुस करते, रुसून जाते, कापूस याचा परत माघारी. शेजारी म्हणले 1.5 महिना येणार राहते, 1.5 तासात का ग आली म्हणले. त्यांचं ऐकून काय मग कापसाचं नुकसान करू का, मग मरी येच उन्हात कापूस. हे आपले जे कडक टोप्यात नाही हे ह्यांच्या जीवावर आहे. कधीतरी महिलांचं खरं आभार मानलं पाहिजे, हे काळाची गरज आहे. स्त्री शक्तीला सलाम. आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या अधिकाराचं असणारं कौतुक करणं हे सध्या काळाची गरज आहे मायबाप. आणि म्हणून सरकारने सुद्धा त्यांना आरक्षण दिले आणि तिकीटसुद्धा हाफ केले. सरकारला दया आली, आपल्याला नाही आली, पण कसं का होईना त्यांचं चाललंय बरं. पण आता वय झाल्यावर हाफ तिकीट करून काय, सरकारला बी कळलं पाहिजे हो कुणाचं तिकीट कमी करावं, कुणाचं वाढावं. मी तर म्हणतो खरंच सांगा, आता जर म्हाताऱ्या माणसाला काहीतरी फ्रीच आहे वाटतं आहे ना. हां, तिथं अशी मोकळीच आहे सध्या, म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पटांगण. पण खरंच सांगा, फ्री तिकीट करण्याची गरज म्हाताऱ्या माणसाला आहे का शाळेतल्या पोरांना आहे, हे सरकारला कळणार कधी प्रवीण भाऊ. असं पाहिजे, तुम्हाला तिकीट हाफ करायचंय किंवा फ्री तिकीट. म्हाताऱ्यांना दवाखाना फुकट करा, पोरांना तिकीट फ्री करा, तर देश क्रांती करणार आहे. कोणत्या योजना कुठं राबवायच्या हे लोकांना कळा नव्हतं. त्याच्यासाठी महाराज मंडळीच आता राजकारणात घुसली पाहिजेत. विठ्ठल कुणीकडे काहीतरी योजना राबवायच्या. सांगण्याचा उद्देश स्त्री सन्मान, पती पत्नीमध्ये एक विचार, ही काळाची गरज आहे. आणि तुकोबारांचं जेवण चालून जेवण करता करता जिजाबाई साहेब तुकोबारे म्हणतात, महाराज बस, संसारात एवढी पळापळ केलेला मी आजच्या इतकं कधी बघितलं नव्हतं. तुकोबारा म्हणे मी तर भंडारा डोंगराव होतो, हे तर नेमकं काय घडले. तुकोबाराने काय माहिती, देवानं सगळं काम पार पाडलेलं आहे. हळूहळू तुकोबारांच्या लक्षात आलं,
आणि जिजाबाने सांगितलं महाराज भांडी सुद्धा तुम्ही धुतली हो, काय तुमच्या वडिलांच्या पुण्यतेला तुम्हाला आज आनंद होता. तुकोबाराच्या लक्षात आलं. भगवंताला प्रश्न केला, भगवंता माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती. तर देवाने उत्तर दिलं, तुकोबाराय तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी मी तुमच्या रूपामध्ये काम केलं. जगाच्या बापाला वडिलांच्या पुण्यतेला आणण्याची ताकद ही तुकोबारांची ताकद नाही, तर ही तुकोबारांच्या वैराग्याची ताकद आहे. काद भगवंत आले. हे तुकोबारायांची सेवा. काय सेवा? वैराग्य हीच त्यांची सेवा आहे. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. कटाळून माणूस आत्महत्या करतो ते वैराग्य नाही, ते वैताग आहे. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळं. आवाज बदल झाला. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. असे वैराग्य महामेरू इथून पुढच्या काळामध्ये होणार नाहीत. आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये वैराग्य, त्याग, निर्मोह आपलं जीवन असावं. हे संत विचार आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी तर हे अभंग गाता. हे संतांचे विचार आपल्या जीवनामध्ये आहेत. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हाताना टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. थप मारा. विडोबार कुमारी हरी दिगंबरे शूर्य विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. असे हरिभक्त वैष्णवनिष्ठ पुन्हा पुन्हा या समाजामध्ये शूर साधू होत नसतात. विरळ आहे सकुनी तुका त्याशी लोटांगणी. असं जीवन आदरणीय बाबांचं होतं. आणि वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं हा कार्यक्रम आहे. आई वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ, इको कमी ठेवा. आई वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम करतात ऐका. हे जगानं तुमच्यावर प्रेम केलं, पण तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर केलं. पण तुमचा चेहरा पाहण्याच्या अगोदर 9 महिने जी प्रेम करते तिला आई म्हणतात. तू म्हणता आईचं प्रेम जास्त का बापाचं प्रेम? तशी मोजमापच होऊ शकत नाही. पण आईचं प्रेम हे फक्त प्रगट असतं आणि बापाचे प्रेम हे गुप्त असतं. मायबाप आईचं प्रेम हे डोळ्याला दिसतं, बापाचं दिसत नाही.
जगामध्ये छोटी संकट झेलण्यासाठी आई असावं लागते, पण पहाडासारखी संकट झेलण्यासाठी बाप करी जोडी लेकराचे मोरी. 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 आपुली फुलवणे वळवळे वळवळे. आपुली फुलवणे आपुली बापाचं प्रेम हे अतूट आहे. तुकोबाऱ्या सांगतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी स्वतःचा देह जाळून मुलाचं जीवन उभं करतं. मुलगा रडायला लागला तर आई मुलाला कडेव घेते का? रडू नये. मला जे दिसतंय ते मुलाला दिसावं, ही आईची अपेक्षा आहे. मुलगा रडायला लागले, आई मुलाला कडेव घेते, हे आईचं प्रेम. पण मुलगा रडायला बाप पोराला कुठे घेतो? खांद्यावर. म्हणजे मला जे दिसतंय ते माझ्या मुलाला दिसावं, ही आईची इच्छा. पण मला जे दिसत नाही ते सुद्धा माझ्या मुलाला दिसावं, माझ्याहीपेक्षा त्यानं मोठं हो, ही बापाची इच्छा आहे. माय हा बापाचं प्रेम हे निस्वार्थ. आणखी एक वाक्य एक कमी ठेव बोलताना. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियशी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि डोळ्यात कसलंच प्रेम न दाखवता आयुष्यभर तुमचे प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. ही प्रेमाची आई दाखवून प्रेम करते, बाप सुद्धा प्रेम करतोच, पण न दाखवता करतो. न दाखवता प्रेम करणं हे सगळ्यात अवघड अंतःकरणाची अवस्था असते. कारण बापाला खचून जमत नसतं. मायबाप बाप हा घराचा आधार असतो. आणि आई वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम करतात. ऐका कष्ट करोनी गाम गाळो येतो द्या. कष्ट करोनी गाम गाळो किती दिला माझी आला बाबा पर तुमचे उपकार. बाळासाठी जिजगिली काया मळगजी अरे कधीतरी बापाचा बनेल बघा. स्वतःच्या बनेला एक छिद्र पडला तर माणूस नवीन घेतोय. बापाच्या बनेला 25 छिद्र पण नवीन घेत नाही. माझ्यावर खर्च केला तर माझ्या मुलांचं जीवन कसं उभं राहायचं? मन मारून जगतो त्याला बाप म्हणतात. अरे चप्पल तुटली फडकाला बांधली, सकाळची भाकरी संध्याकाळी खातो, पण मुलाचं जीवन घडवतो.
या ढगाआड गेलेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेलेले तुमचे आई बाप परत दिसणार नाही. दुधाचे 2 थेंब तयार करण्यासाठी आईने रक्ताचे 5 थेंब गाळले. 4 वर्षाच्या आईचं दूध प्याला, त्या दुधाची जरा जाण ठेवा. आई हो रे तुझे उपकार. स्वतः उन्हात राहून तुमच्या डोक्यावर शिरावर धरली सुखाची रे छाया, रक्त जाळे मी दूध पाजिले तुला कधी आई आई वडिलासारखं प्रेम नाही. काय अपेक्षा तो आईबापांच्या सध्याच्या काहीच नाही. तुमच्या संपत्तीच्या अपेक्षा नाही, तुमच्या मानाच्या अपेक्षा. 2 शब्द प्रेमाचे गोड बोला. तुम्ही बाहेरून फिरून आले, म्हातारे आईबाप दारात बसले, आई जेवली का, बाबा तब्येत ठीक आहे का, तुमची गोळ्या घेतल्या का. 2 शब्द सांगा. आई अख्ख्या गावात सांगते माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी घे. काय माझं लेकरू ग, माझी काळजी घेते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा आनंद सामावलेला आहे. तुमच्या बाकीच्या म्हातारपणामध्ये त्यांना बाकीच्या लय औषधाची गरज नाही. तुमचे प्रेमाचे 2 गोड शब्द हे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं टॉनिक आहे. हे ज्याला कळत नाही, अरे ज्याला आईबाप सांभाळते ती गावन तालुका कवा सांभाळायचे. तुम्हाला एक आई 4 मुलाला सांभाळते, पण ती 4 मुलं मोठं झाल्यावर एका आईला सांभाळू शकत नाही. ही आपली शोकांतिक आहे. सध्या परिस्थिती पाहतो ना, एका आईनं 4 मुलं सांभाळण्याची धमक ठेवली. हे लहान लहान मुलं बघतो आपण किती त्रास देतात, किती कालवा करतात, कशी सांभाळायची. म्हणजे लय मोठी कसरत आहे लहानाची मुलं मोठं करणं म्हणजे. पण सांभाळते नाही. पण 4 मुलं परत मोठी झाले, एका आईबापाला सांभाळू शकत नाहीत. फार अवघड परिस्थिती. म्हणून आईवडिलांची सेवा करा. हे श्राद्धाला कीर्तन का करायची, गेलेली माणसं परत येणार नाहीत. पण ज्यांना आईवडील आहेत त्यांनी निस्वार्थ भावनेने आईवडिलाची सेवा करावी. हे परिवर्तन घडावं यासाठी धर्ममंडप आहे. आणि आणखी एक वाक्य सांगतो, इको कमी ठेवा, आवाज द्या मॉनिटरचा थोडा. आईवडिलाची सेवा करा. फक्त आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, अगोदर आम्ही सेवा करायची आणि मग तुम्हाला सांगायचं. महाराज लोकांनी, गण लावणाऱ्यांनी, माळकऱ्यांनी, समाज प्रबोधन करणाऱ्यांनी आम्ही आधी नीट राहायचं आणि मग तुम्हाला सांगा. आम्हीच बोंबलत फिरायचं, तुम्हाला डोस द्यायचा, लोक बादलाय मोकळे ना. आम्ही सांगायचं निर्व्यसन राहा आणि कीर्तन संपलं की टाळ करायला तंबाखू मागायची. काय उपयोग आहे. आम्ही सांगायचं आईवडिला सेवा करा. आमचेच आईबाप वृद्ध आश्रमात गोठी आहेत. अहो एकदा तसं झालं, एका महाराजाचं प्रवचन झालं. महाराज मोठ्याने आरडायचा, मातृदेव पितृदेव नुसती प्रमाणेच. लोक म्हणजे काय अभ्यास आहे र, काय आईबापाविषयी सांगतोय. निम्या प्रवचन एक म्हातारा उठलं, चप्पल काढली, महाराजाच्या डोक्यात खाडा दिसणे ठोका टाकला. महाराजाला हाणल्या. गावातली पोरं म्हणजे म्हातारा जरा डेंजरच आहे र. महाराजाला झप केले, धरा म्हाताऱ्याला. 2-4 पोरं धरायला. महाराज म्हणजे म्हाताऱ्याला धरू नका म्हणे. का, ह्यो माझा बाप आहे. हो मग बाबा महाराजाला का झप केलं व. म्हातारा म्हणतं हे प्रवचनात तुम्हाला सांगतो आईवडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणजे माणसात चोपला या. म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं डोस द्यायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं तर समाज बदलणार आहे. हा आम्ही सांगायचं तुम्हाला गाया पाळा ना, आमच्या घरी एक तरी गाय पाहिजे ना. हां आमच्या घरी आहे म्हणून सांगतोय. आता सगळे आश्रम ह्याच्यातले बरेच मंडळी येतात. माझे गुरुच वडील आहेत, नेहमी सोबत असतात. आज गावाकडे कार्यक्रम असल्यामुळे म्हणजे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीचं महिमान तर समाजात परिवर्तन होणार. नाही तर कोणत्या तोंडाने आपण समाजाला आदर्श सांगायचे बुवा आपणच बोंबलत फिरल्यावर. त्याच्यामुळं आईवडिलाची सेवा अगोदर आम्ही करायची, मग तुम्ही. आणि मोठ्या माणसाचे आदर्श बाकीचा समाज घेत असतो. त्याच्यामुळं आपलं जीवन हे धर्म संस्कृती आचार विचारात धरून असावं. अत्यंत शून्यातनं विश्वनिर्माण आमच्या दादांनी केलं. कष्टातून त्यांच्या जीवनामध्ये हे सगळं वैभव, असं मुलं असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांचे नातून, हे सगळं आज जग मुठीत घेण्याची ताकद आहे. ते पुरवठा अधिकारी चिरंजीव असेल ना त्यांचे, हा त्यांचे चिरंजीव सरकारमध्ये पनवेलला ते सुद्धा पुरवठा अधिकारी आहेत. म्हणजे
हे संस्कार आईवडिलांचे आपल्या मुलावर तसे असावे लागतात आणि हे कष्टातनं माणसं मोठी होत असतात. देव फुकटही कुणालाही देत नाही, घाम गाळावं लागेल. त्या काळात पोलीस भरती लोक असल्या आर्मीतन पोलीस खात्या झालं नको म्हणत होती तो काळ. आता उलट लोकांच्या बघा आजी म्हणल्या पळून येत होती माघारी. बरोबर आहे ना, जुने अनुभव माहिती येत नाही तर लोकाला कशाचं काय. आता चढावड लागली आर्मीत जाण्यासाठी, अग्निवीर, हे वीर का ते वीर का मी वीर. आता मरणाचे चढावड आहे, आता घे ना सरकार. तेव्हा घेत होतं ती लोक जात नव्हती. तशा काळात त्यांनी सेवा केली. कसली सुखसुविधा कसल्या सुविधा नसताना सुद्धा अत्यंत त्यागाच्या टोकावर त्यांचं जीवन होतं. हे कष्टातून माणसं मोठी होत असतात. देव फुकट कुणालाही देत नाही. त्याला प्रमाण असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास होतो साधना. आणि यालाच आपल्या भाषेत शब्द आहे कष्ट. साधना केल्याशिवाय तपश्चर्या केल्याशिवाय माणसाला मोठेपणा प्राप्त होत नाही. आणि कष्टातून ही माणसं मोठी झालेली आहेत म्हणून त्यांचा पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. असे माणसं परत होणार नाही. आता ऐशे कुणी काही विषय होणार नाही. सांगतील ज्ञान म्हणतील गुण नयेचे साधन निवृत्ती दादासारखे साधना परत नाही. ज्ञानोबाऱ्यासारखं ज्ञान नाही. परब्रह्म डोळा दावायशे म्हणते कोणा नयुक्ती ज्ञानोबाचे सोपान ककाचा एकांत सांगतील अर्थ करतील परमार्थ नवे हा एकांत सोपानाचा. निवृत्ती दादाची साधना, ज्ञानोबाण्याचं ज्ञान, सोपान ककाचा एकांत, मुक्ताबाईचं घोई जगाला कळणार नाही. अभंगाच्या शेवटच्या
खोजे हरि को सदा सोई परम पद पाएगा सोई परम पद पाएगा आता ऐसे कोई होने ना मनमोहन का नाम विनती करो दिल से मनमोहन का नाम विनती करो जब तक रहे मेरे जब तक रहे मेरी मनमोहन का नाम विनती करो विनती करो आता इसे चरणामध्ये नामदेवराज सांगतात नामा म्हणे देवा सांगून या काय नाही मुक्ताबाई गुह्य तुझी मुक्ताबाईचं गुह्य काय गुह्य 1400 वर्ष जगलेला चांगदेव आमच्या मुक्ताबाईला आई म्हणतो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सुरेश हे गुह्य आणि म्हणून हे संत विचार आपल्या जीवनामध्ये यावेत अशी या ठिकाणी विनंती सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त पालवे परिवार आणि या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले सर्व क्षेत्रातील रती महारथी मंडळी सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप प्राप्त झालं महाराष्ट्रातील सर्व गायक वादक सगळे दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झाले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो वाणीला पूर्णविराम त्यांचे दोनही चिरंजीव कृष्णाभाऊ असतील आणि गणेश भाऊ असतील यांच्या हातून आईवडिलांची सेवा तर घडलीच
पण पुढच्या कालावधीमध्ये देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची आणि भगवान बाबांची सेवा घडावी आणि हे कार्य करण्यासाठी बाबांनीच त्यांना या परिवारातील सर्व व्यक्तींना उदंड असं आयुष्य देवाशी ठिकाणी विनंती करतो. बाबांच्याच आशीर्वादानं हा सोहळा संपन्न. भगवान बाबा कुणाला म्हणायचं? 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञानेंद्र आणि 11 मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायाच्या ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. त्याच्यामुळं आधुनिक काळातील ऐश्वर्य संपन्न संत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच आशीर्वादानं या पालवी परिवारानं हा सुंदर सोहळा संपन्न केलेला आहे. या निमित्तानं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. या निमित्तानं या कार्यक्रमाचं निमंत्रण आमचे माऊली सानप, माऊलींनाही मी मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. आपल्या नाशिक जिल्ह्यातील बरेच वारकरी येत असतात, कारण निवृत्तीदादांची पालखीच आमच्या कर्जतवरून जाते. त्याच्यामुळं नाशिक जिल्ह्यातल्या बऱ्याच वारकऱ्यांनी संस्थान आश्रम पाहिलेला आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी त्या परिसरात आल्यानं नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर भव्य दिव्य मंदिर, ज्ञानोबा तुकोबा यांची तेजी पुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे, भक्तिशक्तीचा संगम, हजारो झाडं नंदनवनात आले वाटतं. आणि एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं आणि माझे गुरुवरे माझे वडील आहेत त्यांच्या आशीर्वादानं संपन्न झालेलं आहे. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतील कृपया 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही, सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, मातीच्या रंगाचं मन आणि मातीच्या गंधाचं काळीज घेऊन जन्मलेल्या प्रत्येक माणसाला या मातीच्या उद्धारासाठी करताना सार्थकतेचा आनंद होतो. कारण या माणसांना माहीत असतं की स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केल्याशिवाय सर्वसामान्यांच्या घरावर सुखाचं तोरण कधीच बांधलं जाऊ शकत नाही. ही माणसं कधी हसत नाही, रडत नाही, कडत नाही. एवढंच काय तर ती स्वतःसाठी जगत सुद्धा नाही. कारण समाजाच्या सेवेचं व्रत त्यांनी हाती घेतलेलं असतं, प्रपंचाच्या सेवेचं व्रत त्यांनी हाती घेतलेलं असतं. असंच या पंचक्रोशीतलं कृतिशील व्यक्तिमत्व, अखंड ऊर्जेचे प्रेरणास्रोत आमचे आजोबा कैलासवासी जगन्नाथ आबाजी पालवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. बाबांनी 1945 पासून ते 2023 पर्यंत आपल्या संपूर्ण कालावधीमध्ये 6 वर्ष महाराष्ट्र पोलीस दलामध्ये वावी पोलीस स्टेशन येथे पोलीस दलाची सेवा केली. आपत्कालीन काळामुळे 1972ला बाबांना शारीरिक अडचणींमुळे नोकरी सोडावी लागली, पण तरीही आपल्या 2 मुलांना आणि 3 मुलींना संस्कार देत आमच्या आजीने सौभाग्यवती अनुसाहेबाई जगन्नाथ पालवे यांच्या संस्काराने या प्रपंचाचा गाडा या पंचक्रोशीमध्ये व्यवस्थित करत स्वतःचा प्रपंचच न पाहता तर आजूबाजूच्या होतकरू मुलांना शिक्षणासाठी मदत असेल, बाकीच्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन असेल, असं करत बाबांनी आपलं 75 वर्षाचं आयुष्य या कर्मभूमीमध्ये दिलं. आणि बाबांना गेल्या 1 वर्षापूर्वी देवाज्ञा झाली. मी बाबांना संजीवनी फाउंडेशनच्या वतीने, राज्य सामाजिक न्याय परिषदेच्या वतीने प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. या ठिकाणी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदयभाऊ सांगळे यांनी भेट दिली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय आव्हाड, आपल्या माळवाडी गावच्या सरपंच जयश्री संपत आव्हाड, उत्तम आव्हाड सर, आमच्या सोनोशी गावचे माजी सरपंच रमेश सानप, त्याचप्रमाणे संपतराव फड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहे. त्यांचे मी स्वागत करतो. आणि यानंतर नानासाहेब बुले यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरांजली व्यक्त करावी. नाशिक जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब नाना वाघ हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही विनंती आहे की समोर यायचे. बोलू का?
कैलासवासी जगन्नाथ आबाजी पालवे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं आणि या वर्ष श्राद्धानिमित्त आपल्याला जे महाराज लाभले ते आपलं भाग्यच म्हणावं. त्यांनी तुकाराम महाराजाबद्दल, ज्ञानेश्वराबद्दल, ज्ञानेश्वराचं नुसतं महत्त्व न सांगता महात्म्य सांगितलेले. आजही संजीवनी समाधीला अर्थ आहे हे त्यांनी पटवून दिलेले. आणि तुकाराम महाराजांचे अनेक उदाहरणे आहे का तुकाराम महाराजांना देवाने एक भक्त म्हणून नाही, ते एक वैराग्य मूर्ती म्हणून तुकाराम महाराजांच्या गैरहजेरीत भगवंताने सेवा केलेली अशी अनेक उदाहरणं देता येतील. आणि त्यांनी जे प्रबोधन केलं ते आजच्या ह्या पिढीला अगदी समर्थन होईल असं प्रबोधन केलेलं आहे. नंतर मी जगन पालवेबद्दल थोडा इतिवृत्त सांगणार आहे. जगन पालवेचे आईवडिलांचं क्षेत्र लहानपणीच हरपलेले आणि हे दोघं भाऊ होते. यांनी मोलमजुरी करून दुसऱ्याच्या घरी निर्वाह करून जगनने इयत्ता 9वीपर्यंत शिक्षण घेतलं. पुढं शिक्षण घेणं अवघड होतं कारण त्यांना कोणाचा मोठा आधारच नव्हता. आणि मग काही गावातली सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या काय ओळखीच्या सहाय्याने ते पोलीस डिपार्टमेंटकडे वळले. लवकरच सांगतो मी. आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये 6 वर्ष फक्त नोकरी केली. पुढे नोकरी करणं त्यांना शक्य नव्हतं. अतिशय जर्जर आधार का ज्या आधारावर अनेक उपाय केले पण त्या उपायाने त्यांना बरं वाटलं नाही. तरी त्यांचं डिपार्टमेंट त्यांना सांभाळून घेत होतं. पण त्यांनी त्याग केला, अनफिटचं सर्टिफिकेट घेतलं आणि राजीनामा दिला. पुढे त्यांनी शेतीची आवड होती, शेतीमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. असं हे संघर्षमय जीवन. लहानपणी त्यांनी दुसऱ्याच्या घरी राहून शेण भरायचं काम केलेलं आहे. नंतर एका दुकानामध्ये, मी ते माझे बालमित्र आहेत, एका दुकानामध्ये सायकल दुरुस्तीचं काम केलेलं आहे. त्यांचा स्वभाव इतका चांगला होता का त्या सायकल दुरुस्ती दुकानदारांनी त्याला स्वतःची मुलगी लग्नाला दिली. त्यांचं लग्न अतिशय अप टू डेट झालं. आज नाशिक जिल्ह्यातला वाजवण्याचा बँड ज्याला म्हणतो तो कोणालाही मिळत नाही. पण त्यांचं लग्न आलिशान झालं आणि नाशिकचा पोलिसांचा बँड दापोर या भूमीमध्ये त्यांनी आणला. त्यांचं कर्तृत्व तसं फार मोठं आहे, कुठवर सांगावं असा प्रश्न आहे. आणि आजचे हे बालगोपाल पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अगदी कौतुकाची बाब आहे. बाबांनी एवढं सांभाळलं आणि प्रबोधन केलं त्याबद्दल बाबांचे आभार आहे. आणि जगन पालवेला माझ्या वतीने श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना स्वर्गामध्ये सुख समृद्धी लागो, देव त्यांना आपल्या पायाजवळ घेवो, एवढं बोलून मी 2 शब्द. या ठिकाणी खुले सरांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. मी देखील जगन्नाथ बाबांना मनापासून त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. जेवणाची वेळ झाली, या सगळ्यांचं भान ठेवून इथंच या ठिकाणी मी थांबतो. गजर माऊलीचा